एक काळ असा होता, पंजाबमध्ये एखाद्या तरुणाच्या खोलीत गेलं तर भिंतीवर हमखास भगतसिंग यांचा फोटो दिसायचा. त्यांच्यासारखं धाडसी बनायचं, देशासाठी काहीतरी करायचं, हेच अनेकांचं स्वप्न असायचं. पण काळ बदलतो तसं चित्रही बदललं जातं. आणि आता त्या पंजाबमध्येच एका वेगळ्याच नावाभोवती चर्चा रंगताना दिसते. कारण सध्या जोरात चर्चा सुरू आहे लॉरेन्स ऑफ पंजाब नावाच्या एका वेब सिरीज बद्दल. ही सिरीज कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच्या आयुष्यावर आणि त्याच्या गँगच्या वाढीवर आधारित असल्याचं सांगितलं जाते. आणि ही सिरीज 27 एप्रिलला झी5 वरती रिलीज होणार असल्याचं समोर आलंय. पण खरी गोष्ट इथूनच सुरू होते. सिरीज अजून रिलीज व्हायची आहे आणि त्याआधीच तिच्यावरून मोठा वाद पेटलाय. काही राजकीय नेत्यांनी आणि दिवंगत गायक सिद्धू मुसेवाला यांच्या कुटुंबियांनी या सिरीजला तीव्र विरोध करत थेट बंदी घालण्याची मागणी केली आहे. आता प्रश्न असा पडतो, नेमकं या सिरीजमध्ये असं काय दाखवलं गेलंय ज्यामुळं इतका मोठा वाद पेटलाय? खरंच या सिरीजमुळे एका गँगस्टरचं उदत्तीकरण केलं जातंय का? आणि या वाढत्या विरोधानंतर ही सिरीज खरंच रिलीज होणार की तिच्यावरती बंदी होऊ शकते? या सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, आता या सगळ्या वादाची सुरुवात नेमकी कुठून झाली ते समजून घेऊयात. झालं असं की लॉरेन्स ऑफ पंजाब या सिरीजचा ट्रेलर युट्यूब वरती रिलीज झाला आणि या ट्रेलर पासूनच हळूहळू चर्चा सुरू झाली. साधारण 2 मिनिटे 13 सेकंदाचा ट्रेलर आहे आणि त्या काही मिनिटातच अनेक गोष्टी दाखवल्या गेल्या ज्यामुळं लोकांचं लक्ष त्याकडे गेलं. ट्रेलर सुरू होताच पंजाबमधल्या जुन्या काळाचा संदर्भ दिला जातो, विशेषतः खलिस्तानी चळवळीच्या काळाचा. त्यावेळची परिस्थिती किती तणावपूर्ण होती हे दाखवण्याचा प्रयत्न त्यात दिसतो. एक संवाद ऐकायला येतो की लोकांच्या घरात खायला अन्न आहे की नाही माहित नव्हतं, पण शस्त्र मात्र हवी होती. म्हणजे त्या काळात वातावरण कसं होतं हे दाखवून ट्रेलरची सुरुवात केली जाते. त्यानंतर हळूहळू फोकस येतो लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या टोळीवर. ट्रेलरमध्ये एक व्यक्ती सांगताना दिसते की ही टोळी एखाद्या कंपनीसारखी चालते, म्हणजे सगळं काही नियोजनबद्ध नेटवर्क सारखं. जसं एखाद्या मोठ्या कंपनीत काम चालतं तसंच या टोळीचं कामकाज चालत असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. ट्रेलरमध्ये पुढे लॉरेन्स बिश्नोई दाखवताना पार्श्वभूमीत एक गाणं वाजतं, काळं आयुष्य आणि काळे व्यवहार आमचे, असं काहीसं त्याचे शब्द ऐकायला मिळतात. या गाण्यामुळं आणि दाखवलेल्या दृश्यांमुळे ट्रेलरला एक वेगळाच टोन मिळतो आणि कदाचित इथूनच काही लोकांच्या मनात शंका निर्माण व्हायला सुरुवात झाली. पुढे ट्रेलरमध्ये पंजाबमधील गँगस्टर संस्कृती, गँग वॉर आणि गुन्हेगाराशी संबंधित काही गोष्टींचा उल्लेख दिसतो. आणि या सगळ्यात एक महत्वाचा भाग म्हणजे दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येचा संदर्भ. त्या घटनेशी संबंधित काही दृश्यांचा उल्लेख ट्रेलरमध्ये असल्याचं दिसतं आणि इथूनच हळूहळू विरोधाची ठिणगी पडायला सुरुवात झाली. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर पंजाबमधील काही राजकीय नेत्यांनी या सिरीजबद्दल आक्षेप द्यायला सुरुवात केली. त्यात सर्वात आधी नाव समोर आलं ते पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष अमरिंदर सिंग राजावारी यांचं. त्यांनी थेट झी5 या प्लॅटफॉर्मच्या तक्रार अधिकाऱ्यांना लेखी तक्रार पाठवली. या तक्रारीमध्ये त्यांनी स्पष्टपणे नमूद केलंय की ही सिरीज IT रूल्स 2021चं उल्लंघन करू शकते आणि त्यामुळं सार्वजनिक शांततेला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यांच्या मते ट्रेलर आणि उपलब्ध माहितीनुसार ही सिरीज एका अशा व्यक्तीवरती आधारित आहे ज्याच्यावर अनेक गंभीर गुन्ह्यांची प्रकरणं अजूनही न्यायालयात सुरू आहेत. त्यांनी आणखी एक मोठा मुद्दा उपस्थित केला की अशा प्रकारच्या सिरीजमुळे एका गँगस्टरचं उदत्तीकरण होऊ शकतं. म्हणजे गुन्हेगारी जीवनशैलीला आकर्षक दाखवलं गेलं तर त्याचा परिणाम तरुणांवरती होऊ शकतो. म्हणूनच त्यांनी ही सिरीज थांबवावी अशी मागणी केली. इतकंच नाही तर या प्रकरणात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याची घोषणाही त्यांनी केली. पण या सगळ्या वादात सर्वात तीव्र प्रतिक्रिया आली ती बालकौर सिंग सिंधू यांच्याकडून. त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट शब्दात सांगितलं की या सिरीजचं नावच चुकीचं आहे. त्यांच्या मते लॉरेन्स बिश्नोई हा कोणताही हिरो नाहीये. जर तो हिरो असता तर तो आज तुरुंगात का असता, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांनी सरकारलाही प्रश्न विचारला, अशा प्रकारच्या डॉक्युमेंटरी किंवा सिरीज बनवायला परवानगी कशी दिली जाते? त्यांच्या मते अशा सिरीजमुळे पीडित कुटुंबांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात आणि त्यामुळं अशा प्रकारच्या गोष्टींचा विचार करूनच निर्णय घेतला पाहिजे. दरम्यान या सिरीज विरोधात इतर राजकीय पक्षांकडूनही प्रतिक्रिया यायला लागल्या. काही नेत्यांनी असं मत व्यक्त केलंय की तरुणांसमोर कोण रोल मॉडेल म्हणून उभं राहणार, देशासाठी बलिदान देणारे की गुन्हेगारीशी संबंधित लोक, हा एक गंभीर प्रश्न आहे. काहींनी तर असा आरोपही केलाय की अशा प्रकारच्या सिरीजमुळे पंजाबची प्रतिमा खराब होऊ शकते. या सगळ्या गदारोळात एक वेगळी बाजूही समोर आली आहे. या सिरीजमध्ये सहभागी झालेल्या काही व्यक्तींनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पंजाबमधील एका वृत्तवाहिनीच्या व्यवस्थापकीय संपादकांनी सांगितलं की त्यांनी फक्त पंजाबमधील गँग वॉर आणि गुन्हेगारी घटनांबद्दल माहिती दिली होती. त्यांना या सिरीजची पूर्ण कथा काय आहे याची माहिती देण्यात आली नव्हती. तसंच पंजाब पोलिसांचे माजी वरिष्ठ अधिकारी गुरिंदर सिंग ढिलोन यांनी सांगितलं की त्यांची मुलाखत घेण्यात आली होती, पण ट्रेलरमध्ये ते दिसत नाहीयेत आणि सिरीजमध्ये ते असतील की नाही याची खात्री नाही. त्यांनी एक महत्वाची गोष्ट सांगितली की अनेकदा ट्रेलर आणि प्रत्यक्ष सिरीज वेगळी असू शकते, त्यामुळं पूर्ण सिरीज पाहिल्याशिवाय अंतिम मत देणं योग्य ठरणार नाही. दरम्यान या सिरीजचे दिग्दर्शक राघव दार आणि निर्मिती करणाऱ्या रिव्हरलँड एंटरटेनमेंट यांच्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाहीये.
मंडळी, एकंदर पाहिलं तर अजून सिरीज रिलीज व्हायची आहे, पण त्याआधीच तिच्या भोवती मोठा वाद उभा राहिलाय. काहींच्या मते ही सिरीज गुन्हेगारी जीवनशैलीचं उदत्तीकरण करू शकते, तर काहींचं म्हणणं आहे की पूर्ण सिरीज पाहिल्याशिवाय कोणताही निष्कर्ष काढणं योग्य नाहीये. आता इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो, गुन्हेगाराशी संबंधित व्यक्तींवर आधारित सिरीज बनवणं योग्य आहे का, की त्यामुळे समाजावर चुकीचा परिणाम होऊ शकतो? त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि सोबतच आपल्या विशेष बारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.